विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वीच्या इतिहास व नागरिकशास्त्र या विषयाचा अभ्यास करताना तिसरा पाठ पाहत होतो, ज्यामध्ये ब्रिटिश सत्तेचे परिणाम आपण पाहत होतो. ज्यामध्ये आपण आतापर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतात कशी झाली, कोणकोणत्या परकीय सत्ता, युरोपीय सत्ता भारतात आल्या, त्यासोबतच इंग्रज व मराठे यांच्यामध्ये कशाप्रमाणे युद्ध झाले आणि ब्रिटिशांनी आपली साम्राज्यवादी भूमिका पुढे करून तैनाती फौजा कशा अवलंबल्या, यामध्येच छत्रपती प्रतापसिंह यांनी कोणते कार्य केले व त्यांनी कसा लढा दिला यांविषयी माहिती पाहिली होती. तर आता या भागामध्ये आपण ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम पाहणार आहोत. म्हणजे ब्रिटिश सत्ता आता भारतामध्ये स्थापन झालेली आहे आणि त्यांचे भारताच्या सत्तेवर किंवा भारताच्या जनतेवर कोणते परिणाम होत आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. दुहेरी राज्य व्यवस्था. मे 1765 मध्ये रॉबर्ट क्लाइव्ह दुसऱ्यांदा बंगालचा गव्हर्नर म्हणून भारतात आला. त्याने ऑगस्ट 1765 ला बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली. दुहेरी राज्य व्यवस्था म्हणजे महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने आपल्या हाती घेतले, तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. याचाच अर्थ बंगालवर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले. असे असले तरी इंग्रजांना त्यांच्या राज्यकारभाराची जबाबदारी आपल्या अंगावर घ्यायची नव्हती, कारण अशा प्रकारचा कारभार करण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक तेवढे मनुष्यबळ नव्हते. बंगालवर इंग्रजांनी संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित करून राज्यकारभार करण्यास सुरुवात केली असती, तर मराठे व इतर हिंदी सत्तांनी एकदम संघर्ष सुरू केला असता व अशा संघर्षाला त्यांना तोंड देता आले नसते. दुहेरी राज्य व्यवस्थेचे वाईट परिणाम व त्याच्यातील दोष थोड्याच दिवसांनी दिसून येऊ लागले. राज्यात दुष्काळ पडला तरी कंपनी आपले वसुलीचे काम चोखपणे पार पाडून करोडो रुपयांची संपत्ती गोळा करीत असे. तसेच सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःकडे ठेवले. अनेक अधिकारी भ्रष्टाचार करू लागले. भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा पैसा बघून हेवा वाटू लागला. या सर्व कारणांमुळे इंग्लंड सरकारने म्हणजेच इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे करून कंपनीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न केले. पार्लमेंटने केलेले कायदे. कंपनीच्या व अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी शेवटी इंग्रज सरकारला म्हणजेच पार्लमेंटला कंपनीच्या गैरकारभाराची चौकशी करून तिच्यावर बंधने टाकणारा रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 ला मंजूर करावा लागला. या कायद्यानुसार कलकत्त्याच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. या कायद्यानुसार लॉर्ड वॉरेन हा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई व मद्रास प्रांताच्या कंपनीच्या धोरणांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला प्राप्त झाला. त्याला मदत करण्यासाठी 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. 1784 साली इंग्रज सरकारने पिट्स इंडिया ऍक्ट म्हणजे पिटचा भारतविषयक कायदा मंजूर केला. या कायद्यानुसार कंपनीवर देखरेख करणाऱ्या बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना झाली. म्हणजेच कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. अशाच प्रकारचे कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने 1813, 1833 व 1853 मध्ये केले. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले. इंग्रजी सत्तेच्या आगमनाने नवी प्रशासकीय पद्धत भारतात सुरू झाली. मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्यायसंस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे 4 प्रमुख आधारस्तंभ होते. त्यांची आपण पुढे माहिती घेऊ. मुलकी नोकरशाही.
भारतातील इंग्रजी सत्ता मजबूत करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. म्हणजे राज्यकारभार चालविण्यासाठी पात्र, हुशार अशा नोकर वर्गाची गरज होती. लॉर्ड कॉर्नवॉलिस या अत्यंत कार्यक्षम अशा गव्हर्नर जनरलने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्वाचा घटक बनला. कॉर्नवॉलिसची कारकीर्द कंपनीच्या काळात त्याने केलेल्या सुधारणांनी गाजली. त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम घालून दिला. जो काही व्यापार करायचा तो ईस्ट इंडिया कंपनीसाठी करावा असा नियम घातला. त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढविले. अशा तऱ्हेने त्याने कंपनीतील भ्रष्टाचाराला आळा घातला. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख असे. त्याच्या देखरेखीखाली जिल्ह्याचा कारभार केला जात असे. जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल गोळा करणे, न्याय देणे, जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखणे ही कामे पार पाडावी लागत. लॉर्ड कॉर्नवॉलिसने हुशार, पात्र व पदास योग्य अधिकारी प्राप्त व्हावे म्हणून अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे करण्यास सुरुवात केली. लष्कर व पोलीस दल भारतातील इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशांचे संरक्षण करणे, तसेच भारतातील इतर नवे प्रदेश काबीज करणे, भारतातील लोकांनी इंग्रजांना विरोध केला किंवा उठाव केला तर ते उठाव दडपणे किंवा मोडून काढणे ही कामे इंग्रजी लष्कर करीत असे. तर देशात कायदा, सुव्यवस्था व शांतता राखणे हे पोलीस दलाचे काम असे. न्यायव्यवस्था लॉर्ड कॉर्नवॉलिस याने न्यायव्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. इंग्लंडमध्ये जशी न्यायसंस्था कार्य करते तशीच नवी न्यायव्यवस्था इंग्रजांनी भारतात स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय स्थापन केले. मुलकी खटले म्हणजे वाद, भांडण, दोन संघटना किंवा दोन व्यक्तींमधील भांडण हे मुलकी खटल्यात येते. तर फौजदारी खटले म्हणजे ज्यामध्ये गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी त्यांच्यावर भरण्यात येणारे खटले. अशा फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालये स्थापन केली. त्यांच्या निर्णयाविरोधात अपील करता यावे किंवा त्यांनी दिलेल्या निर्णयांवर फेरविचार व्हावा म्हणून उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली. कायद्यापुढील समानता मुलांनो, पूर्वीची भारतातील समाज व्यवस्था ही जाती व्यवस्थेवर आधारलेली होती. समाजात 4 वर्ण निर्माण झाले होते. न्यायदानातही जातीनुसार भेदभाव केला जाई. श्रेष्ठ जातीतील लोकांसाठी वेगळा न्याय व कनिष्ठ जातीतील लोकांसाठी वेगळा न्याय असा न्यायदानात भेदभाव केला जात असे. तसेच संपूर्ण देशात एकच न्याय व्यवस्था नव्हती. ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. हे सर्व बंद करण्यासाठी व त्यांच्या सुधारणा करण्यासाठी लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली एक विधी समिती स्थापन करण्यात आली. या समितीने कायद्याची संहिता तयार केली. सर्व भारतात एकच कायदा लागू केला. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनी भारतात रुजविले. इंग्रजांनी न्यायव्यवस्था सुधारण्यासाठी त्यात बदल केले. तरी सुद्धा या पद्धतीतही काही दोष उणिवा होत्या. त्यातील पहिला दोष म्हणजे युरोपियन लोकांनी काही गुन्हा केला तर त्यांच्यावरील खटले चालविण्यासाठी स्वतंत्र न्यायालये व वेगळे कायदे अस्तित्वात होते. यामुळे एकसारखाच गुन्हा करणाऱ्या भारतीय व इंग्रज गुन्हेगारांना वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जात असत. भारतीयांसाठी कठोर शिक्षा दिली जात असे तर इंग्रजी गुन्हेगारांना सौम्य शिक्षा दिली जात असे. इंग्रजांनी तयार केलेले कायदे किचकट होते व खटला चालविणे ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती. तसेच ती वेळ खाऊही होती. खटले वर्षानुवर्षे चालत त्यांचा पटकन निकाल लागत नसे. इंग्रजांची आर्थिक धोरणे मुलांनो, भारतावर वर्चस्व गाजविणारे इंग्रज हे पहिले सत्ताधीश नव्हते. प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली. उदाहरणार्थ ग्रीक सम्राट सिकंदर, महम्मद घोरी, बाबर यांसारख्या अनेक सम्राटांनी भारतावर आक्रमणे केली. मुघलांसारखे अनेक आक्रमक भारतातच स्थायिक झाले. ते भारतीय संस्कृतीत मिसळून गेले. ते जरी भारतात राहिले तरी त्यांनी
भारताच्या अर्थव्यवस्थेत जास्त बदल केले नाहीत. इंग्रज मात्र तसे नव्हते. त्यांनी भारतीय आर्थिक व्यवस्थेत फार मोठे बदल केले. त्याला कारणही तसेच होते. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यामुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रुजली होती. व्यापारातून मिळालेला पैसा ते आणखी उद्योगधंदे व कारखाने काढण्यासाठी गुंतवत होते. तसेच औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादनाचा वेग वाढला होता. खूप मोठ्या प्रमाणात माल उत्पादित केला जात होता. तो माल खपविणे गरजेचे होते. माल उत्पादित करण्यासाठी कच्चा माल आवश्यक होता. आपला हेतू साध्य करून जास्तीत जास्त आपला फायदा व्हावा यासाठी त्यांनी आपल्या व्यवस्थेला फायदेशीर अशी अर्थव्यवस्था भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडला आर्थिक लाभ झाला. प्रचंड संपत्ती इंग्रजांनी भारतातून इंग्लंडला नेली. भारतीयांची अक्षरशः लूट केली. भारतीयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण केले. जमीन महसूल विषयक धोरण. इंग्रज राजवटीपूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. म्हणजे खेड्यातील गरजा खेड्यातच पूर्ण केल्या जात असत. इंग्रज भारतात येण्यापूर्वी शेती व हस्त व्यवसायाचे धंदे यांचा उत्तम समन्वय हिंदी लोकांनी साधला होता. कारागीर आपल्या वस्तू शेतकऱ्यांना देत. त्या बदल्यात शेतकरी त्यांना आपल्या शेतातील धान्य देत असत. अशी वस्तूंची देवाणघेवाण करून आपल्या गरजा भागवल्या जात असत. जमीन महसूल म्हणजे जमिनीवर आकारला जाणारा कर. हा त्या राज्याच्या उत्पादनाचे प्रमुख साधन होते. इंग्रज पूर्व काळात पिकानुसार शेतसारा आकारला जात असे. आलेल्या पिकाचा 1/6 हिस्सा महसूल म्हणून राजाला द्यायचा अशी पद्धत सर्वसाधारणपणे होती. म्हणजेच पीक चांगले असेल, उत्पन्न जास्त झाले तर जास्त शेतसारा आकारला जात असे. परंतु पीक चांगले आले नाही तर शेतकऱ्यांना शेतसाऱ्यात सूट मिळे. राज्याचा महसूल प्रामुख्याने धान्य रूपाने घेतला जाई. एखाद्या वेळी शेतकऱ्यांना शेतसारा भरण्यास उशीर झाला तर त्यांच्या जमिनी काढून घेतल्या जात नसत. आपले उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्त्वाचे बदल केले. इंग्रजांनी पिकानुसार शेतसारा न आकारता शेतकऱ्यांना जमिनींची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार आकारणी निश्चित केली. म्हणजे जमिनीचे क्षेत्र जास्त असेल तर जास्त शेतसारा आकारला जात असे. त्या शेत जमिनीत पीक येवो अगर न येवो शेतकऱ्यांना निश्चित केलेला शेतसारा द्यावाच लागत असे. तोही पूर्वीसारखा धान्याच्या स्वरूपात नव्हे तर रोख रकमेत भरावा लागत असे. ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली जाई. शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल असा नियम केला होता. महसूल गोळा करण्याच्या इंग्रजांच्या अशा पद्धतीमुळे सर्वच भागात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण होत होते.